के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन पेपर ॲनालिसिसची जी सिरीज आहे हे चालू केलेली। याच्यामध्ये आपण पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपरचे काही ॲनालिसिसचे पार्ट टाकले। त्याच्यामध्ये मुंबई, त्याच्यानंतर पुणे असेल, नागपूर असेल, वेगवेगळे आयुक्तालय असेल याचे पेपर आपण पाहिले। त्याच्यानंतर कंबाईन पूर्व परीक्षा 2021च्या पेपरचा आपण डिटेल ॲनालिसिस घेतले आणि त्याच्यानंतर ही जी काही येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा असणार आहे 2024ची जी काही एक्झाम असणार आहे, ही सर्व विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ही लास्ट एक्झाम असणार आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नसाठी। त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होतोय, त्याच्यामुळं परीक्षा पद्धतीमध्ये बरेचसे चेंजेस होणार आहेत। त्याच्यामुळं या येणाऱ्या राज्यसेवेकडे बरेचशा विद्यार्थ्यांचं विशेष लक्ष आहे आणि म्हणूनच आपण के सागर या करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा जो काय पेपर झाला होता हा डिस्कशनला घेतलेला आहे। थोडा प्रमोशनचा पार्ट असा की आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं के सागर पब्लिकेशनचं आपलं बुक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक खतीब सरांचं हे बुक आहे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, याच्यामध्ये 1757 पासून ते 2015 पर्यंतचा डिटेल इतिहास याच्यामध्ये आहे। त्याच्यानंतर लुसंट जनरल सायन्स, जे काय लुसंटचं सायन्सचं बुक आहे, हे लुसंटचं सायन्सचं बुक जे मॅक्सिमम विद्यार्थी यूज करतात, हे इंग्रजी आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे। त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम के सागर पब्लिकेशनने केलेले आहे आणि हे पुस्तक के सागर सामान्य विज्ञान, मूळ लेखक प्राध्यापक रवी भूषण यांच्या अंडर लिहिलेले आहे। आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षाची काय झाली होती 4 जून 2023 रोजी, त्यातील 4 जून 2023ला झालेल्या 22 पैकी 19 प्रश्न या बुकमधील होते आणि 2022चा जो काय पेपर झाला होता 23 जानेवारी 2022ला, त्यातील 23 आउट ऑफ 23 प्रश्न या पुस्तकातील होते। त्याच्यानंतर पंचायत राजचं, महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, प्राध्यापक व्ही पाटील यांच्या लेखनशैलीतून हे साकारलेलं पुस्तक आहे पंचायत राजचं। त्याच्यानंतर के सागर पब्लिकेशनचं अत्यंतिक गाजलेलं पुस्तक ते म्हणजे पॉलिटीचं पुस्तक, पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र, हे नवीन संसद भवन असलेलं विस्टा ज्याला म्हणतात पण ते ज्यांनी टाटा यांनी बांधलेली, तर ही नवीन संसद भवन असलेलं हे आपलं कव्हर पेज आहे। त्याच्यानंतर समग्र अंकगणित हे देखील आपलं बुक आहे। त्याच्यानंतर PSI STI ASO पूर्व परीक्षेचा आपला एक ठोकळा आहे। याच्यामध्ये सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा संग्रह आहे, स्पष्टीकरणात्मक 2013 पासून ते 2023 पर्यंत विषयनिहाय सर्वच्या सर्व ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत याच्यामध्ये सोडवून दिलेल्या आहेत। महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती असं प्राध्यापक व्ही पाटील यांचं जसं पंचायत राजचं पुस्तक आहे तसंच महाराष्ट्राचा इतिहास हे देखील पुस्तक आहे। राज्यसेवा प्रिलिम्स, त्याच्यानंतर कंबाईन प्रिलिम्स आणि राज्यसेवा मेन्स, कंबाईन मेन्स यांच्यासाठी अत्यंतिक उपयुक्त असलेलं हे पुस्तक आहे। जसं अंकगणिताचं पुस्तक आहे तसंच आपलं संपूर्ण बुद्धिमापनचं देखील पुस्तक आहे। आणि आपण पाठीमागच्या लेक्चरला इंट्रोडक्टरी लेक्चर घेतलं आणि त्या इंट्रोडक्टरी लेक्चरनंतर 2022चा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात ही एक्झाम झाली होती आणि 106.50 या एक्झामचा कट ऑफ लागला होता। आणि तुम्हाला मी सांगितलं की साधारणतः इन एन ॲव्हरेज 110 मिनिमम मार्क्स असायला पाहिजेत। त्यावेळी विद्यार्थी बाबा ॲटलिस्ट मेन्ससाठी प्रिपरेशन स्टार्ट करू शकतो आणि हे 110 मार्क्स घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक सब्जेक्टचं साधारणतः एक 15 क्वेश्चन विचारण्याचं पद्धत आहे। 6 सब्जेक्ट आहेत, 15 90 आणि बाकीचं मग पर्यावरण असेल, पंचायत राज असेल, अशा बाकीच्या घटकांना त्या ठिकाणी वेटेज राहतं। काही चालू घडामोडीचे क्वेश्चन आहेत हे पॉलिटिक्सच्या अँगलनं वगैरे ॲड करून विचारले जातात। तर आपण पाठीमागच्या लेक्चरला ए सेटमधले हे जे काही क्वेश्चन पेपर आहेत आणि आपल्या बुकमध्ये इन डिटेल एक्सप्लेनेशन केलेलं हे चालू केलेलं आहे। 6 नंबरचा हा क्वेश्चन आहे, जोड्या लावा। आता बघा, जोड्या लावा प्रश्न विचारलेले क्वेश्चन तसा पाहिला तर हा म्हणजे त्यातल्या त्या टप लेवलला क्वेश्चन होता, सहजासहजी सुटण्यासारखा नव्हता आणि थोडा इंग्लिशमध्ये रेफरन्स घेतला असता तर इंग्लिशच्या नावावरून हा थोडासा सुटण्यासारखा होता। अनुवर्ती प्रवाहांचे प्रकार, बघा याच्या अगोदर असा प्रश्न कधीच विचारला नव्हता, फर्स्ट टाइमच असा क्वेश्चन त्यांनी डिझाईन केला। प्रवाहांचे प्रकार, अनुवर्ती, प्रत्यानुवर्ती, परावर्ती आणि गुंफित प्रवाह। याच्या अगोदर प्रवाहांचे प्रकार कुठले कुठले म्हणजे अनुवर्ती, प्रत्यानुवर्ती ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला होता, पण त्या प्रवाहांच्या
प्रकारावरती म्हणजे त्या प्रवाहाचा जे काय व्याख्या आहे किंवा स्पष्टीकरण आहे, म्हणजे अनुवर्ती म्हणजे नक्की काय, प्रत्यानुवर्ती म्हणजे नक्की काय, परावर्तित म्हणजे नक्की काय, असा क्वेश्चन कधी विचारला नव्हता फर्स्ट टाइम आयोगानं. पण तो जोड्या लावामध्ये जर विचारला असेल तर थोडा क्वेश्चन सॉफ्ट होतो. अनुवर्ती, प्रत्यानुवर्ती, परावर्ती आणि गुंफित प्रवाह या अँगलने आपण वाचायला सुरुवात केली पाहिजे. आता बघा स्पष्टीकरणामध्ये दिले, दृश्यांमधून दरी तयार होऊन प्रवाह वाहने, मूळ उताराने नियंत्रित प्रवाह, खडकाच्या नतीच्या विरुद्ध वाहने आणि प्रवाहाच्या आपापसात जोडलेली व्यूहरचना. आता एक लॉजिकली हा क्वेश्चन कसा सुटत होता ते बघा. इथं काय म्हटले हो, यर लव हे व जे स्टेटमेंट आहे याच्यामध्ये म्हटले गुंफित प्रवाह. गुंफित म्हणजे काय, एकमेकांमध्ये असं गुंफलेलं असेल, विणलेलं असेल, एकमेकांच्यात मिसळलेलं असेल. आता ऑप्शन बघत या बरं. दृश्य प्रवाहामधून दर्या तयार होऊन प्रवाह होणे, मूळ उताराने नियंत्रित प्रवाह, खडकाच्या नतीच्या विरुद्ध प्रवाह होणे आणि प्रवाहाच्या आपसात जोडलेली व्यूहरचना. बघा हा ऑप्शन म्हणजे हा गुंफित हा जो काही कीवर्ड आहे हा ह्याला परफेक्टली मॅच करतो. प्रवाहाच्या आपापसात जोडलेली, आपापसात जोडलेली झालं का नाही, गुंफलेलं. आपापसात जोडणे ह्याला आपण गुंफलेलं म्हणू शकतो ना. एकदम कॉमन सेन्सनं क्वेश्चन सुटत होता. प्रवाहाच्या आपापसात जोडलेली व्यूहरचना, व्यूहरचना केलेली असते ती पण कशा पद्धतीने केलेली, गुंफलेलीच असतं. आपण म्हणतो ना की बघा महाभारतातलं आपण उदाहरण सांगतो की चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू गेला. मग चक्रव्यूह, व्यूहरचना म्हणजे काय, एकमेकांत गुंफलेलं 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 असतंय. म्हणजेच आपापसात जोडलेली म्हणजेच कीवर्ड होता हा या ठिकाणी कीवर्ड होता. आणि या कीवर्ड वरूनच आपण आन्सर पर्यंत पोहोचू शकत होतो. व ला 4 ऑप्शन असलेलं, इथं बघा व ला 1 ऑप्शन गेला, इथं व ला 4 आहे, इथं व ला 3 आहे ऑप्शन गेला, इथं व ला 1 आहे ऑप्शन गेला. सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2, य ला 2, र ला 3, व ला 1 आणि व ला 4 असं होतं. मग व ला 4 सरळ सरळ आपण जोडलं होतं. मग आता बाकीचे ऑप्शन बघू. य ला 2, य ला 2 काय म्हणतं, य ला 2 अनुवर्तित म्हणजे कसं, अनुवर्तित म्हणजे मूळ उताराने नियंत्रित प्रवाह. लक्षात ठेवा इथं क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त इथून पुढे क्वेश्चन ह्या 2 टॉपिकवरती विचारण्याचे मला जास्त प्रॉबिलिटी वाटतात. म्हणजे जर इन फ्युचर विचारला तर, कारण शेवटी प्रिलिम्स ही तर सेमच राहणार आहे, प्रिलिम्समध्ये बदल होणार नाही. अनुवर्तित म्हटलं की मूळ उताराने नियंत्रित प्रवाह आणि प्रत्यानुवर्तित, प्रत्यानुवर्तित म्हणजे कसा तर र ला 3, प्रत्यानुवर्तित म्हणजे खडकाच्या नतीच्या विरुद्ध वाहने. ही प्रत्यानुवर्ती आपण ऑलरेडीच प्रति हा म्हणजे विरुद्धार्थीसाठी एखादा शब्द वापरला जातो. ह्या लॉजिकनं देखील ह्या प्रत्यानुवर्ती ह्या शब्दावरूनच हा विरुद्ध हा कीवर्ड आहे बरं का. इथं पण कीवर्ड दिलाय म्हणजे की दिले आणि हा पण आपला कीवर्ड आहे. या कीवर्ड वरून पण र ला 3 हा देखील ऑप्शन भेटला असता आपल्याला, पण र ला 3 2 ठिकाणी दिलाय. त्यांना माहिती आहे की प्रत्यानुवर्ती म्हटलं की एक विरुद्ध दिशेने, ह्याच्यावरून बरेचसे विद्यार्थी कशाला जाणार, ऑप्शन नंबर 3 ला जाणार र च्या बाबतीत. पण र ला इथे ऑप्शन नंबर 2 दिलाय, इथे ऑप्शन नंबर 1 दिलाय, ह्याच्यावरून 2 ऑप्शन गेले असते. पण 50-50 वरती तुम्ही आला असता, 50-50 वरती तुम्ही आला असता. म्हणजे बघा अनुवर्तित म्हटलं की जो काय मूळ उतारानं नियंत्रित होणारा जो काय मूळ प्रवाह आहे, मूळ उताराने नियंत्रित प्रवाह हा अनुवर्ती होतो. प्रत्यानुवर्ती काय, त्याच्या क्लिअरली अपोजिट, म्हणजे अपोजिट म्हणजे कसा, विरुद्ध. म्हणजे प्रत्यानुवर्ती म्हणजे खडकाच्या नीतीच्या विरुद्ध वाहने. परावर्तित, परावर्तित म्हणजे कसा, ल ला 1 दृश्यामधून दरी तयार होऊन प्रवाह वाहने. बघा दृश्यामधून दरी तयार होऊन प्रवाह वाहने म्हणजे प्रत्यावर्तित. आणि गुंफित प्रवाहात बघितलं की प्रवाहाची आपापसात जोडलेली व्यूहरचना, आपापसात जोडलेली म्हणजेच गुंफलेली. या कीवर्डवरून आपण ह्या ऑप्शनच्या ऑप्शन नंबर 2 पर्यंत विद्यार्थी मित्रांनो पोहोचू शकलो असतो. 7व्या नंबरचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन देखील लॉजिकली सुटत होता आणि तुम्हाला मी पाठीमागच सांगितलंय की जास्तीत जास्त तुमचा अप्रोच हा क्वेश्चन सोडवताना जास्तीत जास्त पॉझिटिव्ह पाहिजे. की बाबा जेवढा तुम्ही पॉझिटिव्ह अप्रोच ठेवताल, 100% विधानाला क्वेश्चन विचारायचा की मला 100% माहिती आहे का, आणि उत्तर जर यस आलं तरच त्या क्वेश्चनला बाबा म्हणजे एखादं स्टेटमेंट निगेटिव्ह आहे म्हणजे चुकीचं दिले तर तिथं क्वेश्चन विचारायचा की मला 100% माहिती आहे का. जर उत्तर हो आलं तरच त्याला रॉंग करायचं, अदरवाईज मॅक्सिमम विधाने करेक्ट आहेत ह्या अँगलनं चालायचं. आता बघा बेसिक
जॉग्राफीतला क्वेश्चन आहे, येण्यासारखं क्वेश्चन आहे. ऑप्शन 7 नंबरचं सांगता येते बघा. 1 नंबरचं स्टेटमेंट काय सांगते, झेलम ही सिंधू नदीची उपनदी आहे व ती उलर सरोवरातून वाहते. उलर हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे जम्मू काश्मीरमध्ये, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उलर आणि दाल. बरं ठीक आहे, पण ही झेलम ही जी काय सिंधू नदीची उपनदी आहे ही उलर सरोवरातून वाहते का, हा इथं म्हणजे ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना 100% माहिती असेल, पण ज्यांनी बाबा अभ्यास केला नसेल त्यांना 100% इथं प्रश्नचिन्ह तयार झालं असेल की बाबा झेलम ही जी काय सिंधू नदीची उपनदी आहे, इथपर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे की झेलम ही सिंधू नदीची उपनदी आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच वेळा क्वेश्चन इथं विचारलाय, परंतु ही जी काही झेलम आहे ही उलर सरोवरातून वाहते का, या ठिकाणी प्रश्नचिन्ह होता. पण ठीक आहे, दुसरं स्टेटमेंट वाचू आपण. सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे. एकदम बेसिक जरी तुम्ही भारताच्या भूगोलाचा अभ्यास करायला सुरुवात केली तरी एकदम टोकाला सिंधू नदी आणि त्याच्या खालून सतलज नदी वाहते आणि ती त्याच्या दक्षिणेकडे आहे. हे 100% विधान कसं आहे, हे 100% सत्य आहे. कारण बऱ्याचशा वेळा आयोगाने या पॉइंटवरती क्वेश्चन विचारलेला आहे, त्याच्यामुळे हा पॉइंट कसा आहे विद्यार्थी मित्रांनो, IMP पॉइंट आहे. म्हणजे बघा थोडं ऍड करून दाखवतो की ज्यावेळेस तुम्ही भारताचा मॅप बघाल, म्हणजे वरचं टोक बघाल, सपोज हे वरते जम्मू काश्मीर राज्य आहे, जम्मू अँड काश्मीर. तर ह्या जम्मू आणि काश्मीरमध्ये इथं वरती अशी ही काय आहे, सिंधू नदी आहे. सिंधू नदीचा हा प्रवाह आहे असं समजा, ही काय आहे, सिंधू नदी आहे. आणि ह्या सिंधू नदीचा ह्याला शोक आणि गिलगिट ह्या तिच्या 2 उपनद्या आहेत, तिथं देखील आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. तिचा जास्तीत जास्त प्रभाव आपल्याकडे नाही, म्हणजे भारतामध्ये नाही, परंतु आयोग क्वेश्चन कुठे विचारतं, तर आयोगाने आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो की त्या नद्यांचा जो काही क्रम आहे त्या क्रमावरती मॅक्सिमम वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. तर तो क्रम असा आहे, त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगतो, क्वेश्चन आलाय त्या अनुषंगाने आठवलं तर सांगतो की त्या नद्यांचा जो काही क्रम आहे तो विचारतं. इथंच लिहितो, CGI आणि त्याच्या खाली स्टेट बँक ऑफ रशिया असे 3 क्रम आहेत बघा. हे 3 एकात लक्षात ठेवायचे आणि हे 3 एकत्र लक्षात ठेवायचे. स्टेट बँक ऑफ रशिया बघा, ही आपली ट्रिक आहे बरं का, ही ट्रिक आहे. तुम्ही म्हणताल नाही तर काय, ही ट्रिक आहे. एस म्हणजे काय, स्टेट. आपली SBI बँक आहे ना, त्याच्याऐवजी SBR म्हणजे कसं म्हणायचं, स्टेट बँक ऑफ आर फॉर रशिया. स्टेट बँक ऑफ रशिया आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया. अशा आपली ट्रिक आहे. स्टेट बँक ऑफ रशिया आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ रशिया आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया. मग हे काय आहे, तर हे काय आहे, तर ह्या वेगवेगळ्या नद्यांची ही नावं आहेत. तर बघा वेगवेगळ्या नद्यांची नावं कुठली. यस म्हणजे स्टेटचा यस म्हणजे काय, सतलज नदी आहे. कुठली, सतलज. बी म्हणजे काय, बियास. आणि आर म्हणजे रावी. ह्या तिन्ही का लक्षात ठेवायच्या, कारण आपला जो काही सिंधू नदी करार झालेला आहे आणि या सिंधू नदी करारा अंतर्गत या तिन्ही नद्यांचं जे काय पाणी आहे, हे तिन्ही नद्यांचं पाणी भारताला मिळालेलं आहे. कुणाला मिळालेलं आहे, भारताला. कशा अंतर्गत, सिंधू नदीचा जो काय पाण्याचा करार झाला होता त्या ह्याच्यामध्ये कोणाच्या मध्ये झालाय, भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये झालाय. आयोगाने तिथे देखील क्वेश्चन विचारलेला आहे की सिंधू नदी करार कोणाच्या दोघांच्या दरम्यान झालाय, तर भारत पाकिस्तानच्या दरम्यान झाला. कशावरून झालाय, पाणी वाटपावरून झालाय. तर खालच्या 3 नद्या आपल्याला ठेवल्यात कुठल्या, स्टेट बँक ऑफ रशियाच्या. स्टेट मधला यस जो काय आहे तो यस आहे सतलजचा. बँक मधला बी आहे बियासचा आणि आर जो काय रशियाचा आहे तो काय आहे, रावीचा आहे. तर
पुढचं जे काय आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ह्या आय वरून लक्षात ठेवायचं. तुमचं जर कन्फ्युजन झालं की बाबा स्टेट बँक ऑफ रशियावरती आहे का चीफ जस्टिस ऑफ इंडियावरती, त्यावेळेस लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. आय म्हणजे काय सिंधू, आणि सिंधूलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात इंडस. इंडस आपण म्हणलो ना की बाबा इंडस व्हॅली असं आपल्या तुमच्या वाचनामध्ये गेलं असेल. इंडस म्हणजेच आय हे वरती आहे, आणि ह्या मी लक्षात कसं ठेवलंय चीफ जस्टिस ऑफ इंडिया. चीफ, त्या चीफचा काय आहे सी आहे. सी वरून चिनाब, बघा सी वरून चिनाब, जे वरून झेलम, जे वरून झेलम, आणि आय वरून इंडस म्हणजे सिंधू, म्हणजे सिंधू. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कंबाईनचा पण पेपर काढून बघा. कंबाईनच्या पण एका प्रिलिम्सला मला सांगू शकत नाही, पण आय थिंक जी काय आपली 4 सप्टेंबर 2021 की 22ला जे काही कंबाईनची एक्झाम झाली त्याच्यावरती हा क्रम विचारला होता. क्रम पूर्व परीक्षेला की ह्याच्यातला हा क्रम कुठला आहे, म्हणजे इकडून खालून नेहमी हा क्रम इकडून असा विचारतात, दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारतात. कंबाईन पूर्व परीक्षेला देखील हा क्रम विचारलेला आहे. अतिशय IMP आहेत ह्या 6च्या 6 नद्या लक्षात राहणं. आणि ह्या ज्या काही 3 वरच्या नद्या आहेत यांचं पाणी पाकिस्तानला दिलेलं आहे. कोणाला दिलेलं आहे पाकिस्तानला. खालच्या 3 नद्यांचं पाणी दिलंय भारताला आणि वरच्या 3 नद्यांचं पाणी दिलंय पाकिस्तानला. म्हणून बघा क्रम कसा आहे सतलज, बियास, रावी, चिनाब, झेलम, सिंधू. मग आता बघा क्वेश्चन आपल्याला कुठे विचारलाय इथं झेलम वरती विचारलाय, बरोबर का नाही. मग झेलम बरोबर वरच्या साईडला आहे का नाही. सतलज वगैरे खाली पंजाबच्या साईडला आहे आपल्याला माहिती आहे. भाकरा नांगल वगैरे धरणं त्या सतलज नदीवरती. मग आता नीट लक्षात घ्या, लक्षात क्रम कसा ठेवला आपण. स्टेट बँक ऑफ रशिया, बघा सतत म्हणायचं. एक दिवस जरी तुम्ही 5-6 वेळा म्हटला ना तर 100% तुमच्या 6ची 6 नद्या पाठ होऊन जाणार. स्टेट बँक ऑफ रशिया आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया, बघा स्टेट बँक ऑफ रशिया, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. मग स्टेट बँक ऑफ रशियामध्ये एस म्हणजे काय सतलज, आर फॉर बी फॉर बियास आणि आर फॉर रावी. आणि त्याच्या पुढे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सी फॉर चिनाब, जे फॉर झेलम अँड आय फॉर सिंधू म्हणजे इंडस, ह्याच्यावरून सिंधू. अशा ह्या 3 वरच्या आहेत त्या पाकिस्तानला पाणी देतात आणि खालच्या 3 नद्या आहेत ह्याला देतात. आता मला सांगा ही जी काही झेलम नदी आहे इथं क्वेश्चन विचारलाय ही बरोबर वरच्या साईडला आहे का, म्हणजे खालच्या साईडला सतलज, बियास, रावी ह्या ज्या अर्थी भारताला पाणी वाटप झाले म्हणजे बरोबर मॅक्सिमम भारताचं क्षेत्र कव्हर केलंय. पंजाब आठवायचं, पंजाबच्या वरती मग उत्तराखंड, त्याच्यावरती हिमाचल प्रदेश आणि वर जम्मू काश्मीर, म्हणजे वरच्या सेक्शनमध्ये ह्या 3 नद्या आहेत. कुठल्या सिंधू, झेलम आणि चिनाब. आता ते पहिलं स्टेटमेंट असं सांगतंय विद्यार्थी मित्रांनो. पहिलं स्टेटमेंट काय होतं की सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे. बघा बरं आता आपण जाऊ इथं. सिंधू ही बघा सतलज ही खाली सतलज आहे का नाही, सतलज ही सिंधू नदीची कुठं आहे दक्षिणेला आहे का नाही. 100% स्टेटमेंट बरोबर आहे. बघा सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे. ह्या क्रममध्ये ह्याच क्रमानं नद्या आहेत. या क्रमामध्ये सतलज नदी सिंधू नदीच्या बरोबर दक्षिणेला आहे का, 100% दक्षिणेला आहे. म्हणजे आपलं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे आता बघा पहिलं हे स्टेटमेंट 100% कसं आहे करेक्ट आहे. म्हणजे ए विधान स्टेटमेंट नंबर 1 उत्तरात पाहिजे. एक ऑप्शन तर गेला, आलो 75% वरती. पुढं सतलज नदी ही दुसरं स्टेटमेंट माय मिस्टेक दुसरं स्टेटमेंट होतं की सतलज नदी ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे. म्हणजे 2 स्टेटमेंट ऑप्शन नंबर मध्ये पाहिजे होतं. हिथं 2 आहे, हिथं 2 आहे, हिथं 2 आहे. पहिला ऑप्शन गेला. ओके. त्याच्यानंतर झेलम ही सिंधूची उपनदी आहे आणि ती उलर सरोवरातून वाहते. मग आता हिथं बघा आपण जे हे पाहिलं झेलम ही सिंधूची उपनदी आहे का, 100% बरोबर. ही सिंधू नदी अशी वाहत जाते आणि मग तिला खालून ह्या झेलम, चिनाब, रावी, बियास या सगळ्या नदी सिंधू नदीला जाऊन भेटतात. मग जर जाऊन मिळत असेल तर विद्यार्थी मित्रांनो हे पहिलं स्टेटमेंट पण इथपर्यंत तर 100%च करेक्ट होतं. मग हे उलर सरोवरातून वाहते का डाल सरोवरातून. उलर सरोवर कुठे आहे जम्मू काश्मीरमध्ये. आपल्याला कुठल्या नदीबद्दल विचारलंय, झेलम नदीबद्दल विचारलंय. म्हणजे मॅक्सिमम विधान जॉग्राफीच्या अँगलने विचार केलं तर मॅक्सिमम
लॉजिकली पण हे करेक्ट असण्याचे चान्सेस आहेत. आणि शिवाय थोडा अभ्यासाचा पण पार्ट आहे. हे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती पण जे उलर सरोवराच्या संदर्भात माहिती वाचतील त्यांना 100% कळेल की ही झेलम ही त्या उलर सरोवरातून वाहते. त्यामुळे स्टेटमेंट पण बरोबर आहे. मग जर बरोबर असेल तर फक्त 2 ऑप्शन येणार नाही. मग इथं 1 बरोबर आणि इथं 1 आणि 2 बरोबर नाहीत विचारलं होतं. हा ऑप्शन तर मगाशीच गेला होता. याच्यावरून ऑप्शन नंबर 3 विधान 1 आणि 2 दोन्हीही बरोबर आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, झेलम ही सिंधू नदीची उपनदी आहे. सतलज ही पण सिंधू नदीची उपनदी आहे. सतलज ही दक्षिणेकडची उपनदी आहे. झेलम ही पण कशी दक्षिणेकडचीच उपनदी आहे, परंतु ही झेलम ही उलर सरोवरातून वाहते. गोड्या पाण्याचं सरोवर आहे, लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीनं सगळ्याच्या सगळ्या नद्या ज्या काय पाकिस्तानमध्ये पाणी वाटप झालं, भारतामध्ये पाणी वाटप झालं, ते देखील तुम्हाला मी बऱ्यापैकी भाग कव्हर करून या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि याच्या अगोदर देखील त्या पॉईंटवरती क्वेश्चन आला होता. पुढचा क्वेश्चन आहे 8वा. अत्यंतिक महत्त्वाचा असलेला क्वेश्चन आहे हा VIMP क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे कारण या टॉपिकवरती आत्तापर्यंत आयोगाने जवळपास 200 MCQ विचारलेत. किती विचारलेत? 200 MCQ. या नसत्या टॉपिकवरती आयोगाने आत्तापर्यंत 200 MCQ विचारलेत आणि एका सिंपल चार्टवरती ते 200च्या 200 MCQ सुटतात. बघा, पहिलं विधान असं सांगितलेले, प्रवरा व कुकडी या नद्यांच्या दरम्यान, बघा कुठल्या 2 सांगितल्यात, प्रवरा व कुकडी या 2 नद्यांच्या दरम्यान जी स्थित असलेले डोंगररांग आहेत त्यांना हरिश्चंद्र डोंगररांग असं म्हणतात. पुढं बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. तापी व गोदावरी नदी खोऱ्यांच्या दरम्यान, तापी व गोदावरी नदी खोऱ्यांच्या दरम्यान सातमाळ अजिंठा डोंगररांग आहे. हे स्टेटमेंट तुम्हाला 100% यायलाच पाहिजे होतं. या अनुषंगाने असलेलं स्टेटमेंट आहे. मग आता थोडा आपण अभ्यासाचा पार्ट बघू की अभ्यासाचा पार्ट असा विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही जर महाराष्ट्राची बेसिक रचना बघितली की याच्यावरती या टॉपिकवरती आत्तापर्यंत आयोगानं प्री असेल, मेन्स असेल, राज्यसेवा मेन्स असेल, कंबाईन मेन्स असेल, राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, कंबाईन पूर्व परीक्षा असेल, गट क च्या सर्व परीक्षा असतील, तुम्ही कुठला जरी क्वेश्चन पेपर काढून बघितला तरी मॅक्सिमम ठिकाणी या टॉपिकवरती क्वेश्चन विचार जवळपास 200 ते 250 क्वेश्चन या टॉपिकवरती आयोगानं प्री प्लस मेन्स दोन्हीला विचारलेले. आपण बेसिक आयडिया बघू. याच्यामध्ये नद्यांची रचना दिलेली आहे. सपोज हा महाराष्ट्र आहे. सपोज हा महाराष्ट्र आहे. तर ह्या महाराष्ट्रामध्ये बघा ज्या काय डोंगर रांगा विचारलेले आहेत त्या डोंगर रांगा कुठं कुठं असतील, काय काय असतील त्याच्या संदर्भात हा क्वेश्चन आहे. तर लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तरेला बघा, महाराष्ट्राच्या उत्तरेला असा एक पर्वत स्थित आहे ज्याला सातपुडा पर्वत असं म्हणतात. कुठला? सातपुडा. हाही क्वेश्चन आयोगाने विचारलाय की महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेला पर्वत कुठला? सातपुडा पर्वत आहे. ह्या सातपुडा पर्वताच्या वरती आणि खाली 2 नद्या आहेत. बघा, या सातपुडा पर्वताच्या वरती आणि खाली 2 नद्या आहेत. कुठल्या? तर बघा, ह्या सातपुडा पर्वताच्या वरतून एक नदी वाहते, ती पण पश्चिम वाहिनी आहे, आणि याच्या खालून एक नदी वाहते, ती देखील पश्चिम वाहिनी आहे. जी वरून वाहते या नदीचं नाव आहे नर्मदा. बघा, वरून जे वाहते तिचं नाव आहे नर्मदा आणि खालून जे वाहते तिचं नाव आहे तापी. तिचं नाव काय आहे? तापी. आणि या भारतातील आणि महाराष्ट्रातील दोन्ही महत्त्वाच्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. बघा, नर्मदा आणि तापी ह्या दोन्ही पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. अरबी समुद्राला जाऊन मिळतात. आणि विधान महत्त्वाचं असं आहे की ही नर्मदा जी काही नदी आहे ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. बघा, परत नीट ऐका, नर्मदा नदी ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे आणि तापी ही नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं. तुम्हाला विचारताना काय विचारलंय? महाराष्ट्रातली पश्चिम वाहिनी सर्वात मोठी विचारली
की भारतातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी विचारली, जर भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदीचं विचारले असेल तर त्याचं उत्तर काय आहे? नर्मदा. नर्मदा ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. तापी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही जर पाहिलं तर ही जी काही तापी आहे, ह्या तापीचा उगम मुलताई या ठिकाणी झालेला आहे. बघा, मुलताई या ठिकाणी झालेला आहे. आणि ह्या नर्मदाचा उगम अमरकंटक या ठिकाणी झालेला आहे. दोन्हीही पॉइंटवरती आयोगानं ऑलरेडी क्वेश्चन विचारलेले आहेत. नर्मदा जी काय ही महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून थोडीशी वाहते, साधारणतः 54 किलोमीटरचा तिचा प्रवास आहे. साधारणतः 54 किलोमीटरचा तिचा प्रवास आहे. बाकी तापी नदी तिच्या खालून वाहते. ही सर्वात मोठी महाराष्ट्रातली पश्चिम वाहिनी नदी आहे. बघा, महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कुठली? तापी नदी आहे. ओके, तिच्यावरती नर्मदा सागर वगैरे सरदार सरोवर वगैरे पुढे ह्याच्यावरती प्रकल्प आहेत. आपल्या गुजरातमधले आहेत, त्याच्याशी आपल्या काही संबंध नाही. आता हे बघा, सातपुडा पर्वत वरती आहे, सातपुडा बरोबर उत्तरेकडे आहे. सातपुडा आणि ह्या दोघांच्या मध्ये बऱ्हाणपूर नावाची खिंड आहे. कुठली? बऱ्हाणपूर. इथे एक छोटासा पास आहे बघा, त्याला बऱ्हाणपूर. आयोगाने हित देखील एक क्वेश्चन विचारलेला आहे की एक छोटी खिंड आहे, ह्या छोट्या खिंडीतून पूर्वी काय करायचे, जे काय आता असं समजा की छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड होता, त्यावेळेस औरंगजेब कुठून? उत्तरेकडून खाली दक्षिणेत आला होता. मग दक्षिणेत येण्यासाठी सगळीकडे तर डोंगर रांग आहेत, सातपुडा पर्वत आहे, पलीकडे बाजूला महादेव डोंगर रांग आहे. मग ह्याच्या मधून जर खाली दक्षिण भारतामध्ये यायचं असेल तर कसं यायचं? तर दोन डोंगरांच्या मध्ये असणारा एक सपाट प्रदेश असायला पाहिजे ना, किंवा एक छोटी दरी असायला पाहिजे की ज्यातून आपण सहजासहजी येऊ शकतो. तर तो जो काय पास आहे त्याला बऱ्हाणपूरची खिंड असं म्हणतात. काय म्हणतात? बऱ्हाणपूरची खिंड. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती ही तर बऱ्हाणपूरची खिंड आहे. आणि ह्या बऱ्हाणपूरच्या खिंडीवरती आयोगाने एकदा क्वेश्चन विचारला होता की बाबा ही जी काय खिंड आहे, सातपुडा पर्वतरांग ही बऱ्हाणपूरच्या खिंडीने वेगळे केलेले, किंवा सातपुडा डोंगर रांगामध्ये बऱ्हाणपूरची खिंड आहे. विधान 100% कसं आहे? करेक्ट आहे. ओके, म्हणजे तुमच्या दोन लक्षात आल्या. एक मुद्दा लक्षात आला, नर्मदा आणि तापी या दोन नद्यांना वेगळं करण्याचं काम कोण करतंय? सातपुडा पर्वत करतोय. बघा, नर्मदा आणि तापी या दोन नद्यांना वेगळं करण्याचं काम कोण करतोय? सातपुडा पर्वत करतोय. मग आता बाकीचे डोंगर रांग कुठल्या कुठल्या आहेत? एकदा ही डोंगर रांग झाली की दुसरी डोंगर रांग ही दुसरी डोंगर रांग आहे आणि हिचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो सातमाळ अजिंठा. काय नाव आहे? सातमाळ अजिंठा. मग ही सातमाळ अजिंठा जे काय डोंगर रांग आहे, ही सातमाळ अजिंठा असणारी डोंगर रांग लक्षात ठेवायचं. ही अजिंठावरूनच तुमच्या लक्षात आलं असतं कुठे? ही औरंगाबादच्या आसपास आहे. औरंगाबादच्या आसपास आहे. आता त्याला छत्रपती काय दिले? संभाजीनगर नाव दिलेले. म्हणजे हे बघा, पहिली डोंगर रांग तुमच्या लक्षात आली सातपुडा. तिला नंदुरबार मध्ये काय म्हणतात? अमरावतीमध्ये काय म्हणतात? असं देखील आयोगाने क्वेश्चन विचारले. अमरावतीमध्ये तिला गाविलगड असं म्हणतात. या ठिकाणी हिला थंड हवेच्या ठिकाणी माझ्या लक्षात गेलं, सांगतो, आठवलं की सातमाळ अजिंठा डोंगर रांग आहे. ही सातमाळ अजिंठा डोंगर रांग, सातमाळ अजिंठा डोंगर रांगामध्ये जे काय अजिंठा जे काय आहे हे औरंगाबादच्या ठिकाणी. मग आता नीट लक्षात घ्या, सातपुडा पर्वताच्या खाली काय आहे? सातपुडा, त्याच्यानंतर लगेचच सात असलेला डोंगर रांग आहे. लक्षात ठेवायचं, म्हणजे कन्फ्युजन होत नाही. वरती सातपुडा आहे का नाही, हिथं 7 आहे आणि हिथं पण 7 आहे. म्हणजे 7 असलेले दोन आकडे शेजारी, म्हणजे वरतून येताना 7 2 वेळा एवढं लक्षात ठेवायचं, म्हणजे अजिबात डोंगर रांगा चुकत नाहीत. मग आता ह्याच्या खाली नदी आहे. कुठली नदी आहे? तर ती आहे गोदावरी नदी आहे. सगळ्यात महत्वाची नदी आहे ही कुठली आहे? गोदावरी नदी आहे. तर ही गोदावरी ह्या गोदावरी नदीचं वैशिष्ट्य असं. मग आता बघा तुमच्या लक्षात येईल, ही गोदावरी नदी ही कुठली आहे? पूर्व वाहिनी आहे. कशी आहे? पूर्व वाहिनी आहे. मग आता बघा,
क्वेश्चन मी असं सांगू शकतो की तापी नदी आणि गोदावरी नदी यांना सातमाळ अजिंठा डोंगररांग यांना वेगळं केलेलं आहे. बघा, सातमाळ अजिंठा डोंगररांग हे गोदावरी आणि तापी यांना वेगळं करतात. ह्या नदीचा उगम कुठं होतो तर त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो. त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो. जर त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो म्हणजे सातमाळचा पार्ट हा नाशिक मध्ये असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. जसा अजिंठा हा औरंगाबादचा पार्ट म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा पार्ट आहे, तसा सातमाळ हा कुणाचा पार्ट असणार आहे, नाशिकचा पार्ट असणार आहे. गोदावरी जी काही नदी आहे, ह्या गोदावरी नदीची लांबी महाराष्ट्रातली विचारली 668 किलोमीटर ही गोदावरी नदीची लांबी आहे. आयोगाने या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. साधारणतः 49% किती, साधारणतः 49% क्षेत्र गोदावरी नदीनं काय केलेलं आहे, व्यापलेलं आहे. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे गोदावरी नदीच्या संदर्भात जर क्वेश्चन विचारला तर बघा, गोदावरी नदी ही सातमाळ अजिंठा डोंगररांग यांनी तापी आणि गोदावरी नदीचे खोरे वेगळे केलेले आहे. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, महाराष्ट्रातील सर्वात मोठं नदी क्षेत्रखोर आहे. 668 किलोमीटर लांबी आहे. 49% क्षेत्र हे ह्या नदी खोऱ्यानं व्यापलेलं आहे. किती, 49%. मग 49 म्हणजे जवळपास 50 म्हणजे जवळपास अर्धे. आयोगाने एकदा क्वेश्चन विचारताना मीन्सला, राज्यसेवा मीन्सला असा क्वेश्चन विचारला आहे की जवळपास अर्धे किंवा जवळपास निम्मे क्षेत्र हे गोदावरी नदीनं महाराष्ट्रातले व्यापलेले आहे. जवळपास म्हटलं की बरोबर 50%च्या आसपास जातो विद्यार्थी मित्रांनो. 49% असा ग्रँटेड आकडा धरून चालायचं नाही. मग 49% म्हणजे जवळपास 50% म्हणजे जवळपास निम्मे, जवळपास अर्धे क्षेत्र हे कुणी व्यापलेले आहे तर गोदावरी नदीने व्यापलेले. ह्या सातमाळ अजिंठा झालं, त्याच्या खाली गोदावरी झाली की परत एक डोंगररांग त्याच्या खाली काय असणार आहे, त्याच्या खाली असणार आहे. हिथे एक डोंगररांग असणार आहे. मग ह्या डोंगररांगाला काय म्हणायचं तर वरती सातपुडा, सातमाळ अजिंठा आणि त्याच्या खाली आहे हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट. मग आता बघा, मी तुम्हाला सांगितलं की सातमाळ ही नाशिकचा पार्ट आहे, अजिंठा हे औरंगाबादचा तिकडचा पार्ट आहे, हरिश्चंद्र बालाघाट ही हरिश्चंद्र जे काय आहे हे हरिश्चंद्र हा नगरचा पार्ट आहे. बघा, आपल्याला माहिती आहे ना हरिश्चंद्र डोंगररांग आहे. शिखरांमध्ये आपण कसा मी हसतो मधले हरिश्चंद्र आहे ना, मग तो कशाचा पार्ट आहे, नगरचा पार्ट आहे. आणि हे बालाघाट आहे का नाही, बालाघाट हा बीडचा पार्ट आहे. कशाचा, बीडचा पार्ट आहे. ह्या बालावरून बीड असं लक्षात ठेवायचं. बघा, या बालावरून बीड असं लक्षात ठेवायचं. हरिश्चंद्र कोणाचा पार्ट आहे, नगरचा पार्ट आहे. म्हणजे ह्याच्यावरून पण तुम्हाला आत्ताचा क्वेश्चन सुटला असता. पुढे जाऊ आपण, नद्या तर कंप्लीट करू. हरिश्चंद्र बालाघाट झालं. परत आता ह्या ठिकाणी दुसरी नदी आहे. ही नदी कुठली आहे, ही नदी आहे भीमा नदी. कुठली आहे, भीमा. ही नदी आहे भीमा नदी. तर भीमा नदी, मग ह्या भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे या ठिकाणी झालेला आहे. आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. कशी आहे, पूर्ववाहिनी आहे. गोदावरी कशी आहे, पूर्ववाहिनी आहे. या ठिकाणी अशी वाहतात. ओके, मग आता ह्या ठिकाणी भीमा नदी झाली. भीमा नदीच्या वेगवेगळ्या उपनद्या आयोगाने ऑलरेडी विचारलेल्या आहेत. आता क्वेश्चन बघा कसा विचारला होतो. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांना वेगवेगळ्या करतात. परत एकदा सांगतो, गोदावरी नदी आणि भीमा नदी खोरे हे हरिश्चंद्र बालाघाट या डोंगररांगांनी वेगवेगळे केलेले आहे. वेगवेगळे केलेले आहे. असंच ॲज इट इज स्टेटमेंट आयोग विचारतं. आता भीमा नदी झाली की परत एक नदी एक डोंगररांग, एक नदी एक डोंगररांग असा पॅटर्न चालतो. मग आता परत बघा, ह्याच्या खाली काय असणार आहे हो, याच्या खाली परत एक डोंगररांग असणार आहे आणि त्या डोंगररांगाला म्हणतात शंभू महादेव डोंगररांग. काय म्हणतात, शंभू महादेव डोंगररांग. मग ह्याला शंभू महादेव डोंगररांग का म्हणतात, कारण ह्या ठिकाणी फलटणच्या ठिकाणी जर गेला तर त्या ठिकाणी
शंभू महादेवाची मोठी कावड भरते आणि त्या ह्याच्यावरून शिखर शिंगणापूर आहे त्या ठिकाणी, फलटणच्या ह्या ठिकाणी, सातारा जिल्ह्यातील फलटण आहे. ह्या फलटणच्या इथं शिखर शिंगणापूर आहे. शंभू महादेवांचं आत्यंतिक महादेवाचं जागृत देवस्थान आहे आणि त्यांच्या नावावरून त्या डोंगररांगाला शंभू महादेव डोंगररांग असं नाव दिलेलं आहे. ते कावड बघा, कावड एक प्रकार असून ती कावड घेऊन वरती डोंगरावरती चढायचा असा तो एक म्हणजे धार्मिक भाग आहे. मग त्याच्यावरून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं की शंभू महादेव डोंगररांग ही भीमा नदीच्या खाली आहे आणि सगळ्यात लास्ट दक्षिणेकडचा पार्ट म्हणजे बघा, सगळ्यात लास्ट दक्षिणेचा पार्ट म्हणजे या ठिकाणी कृष्णा नदी आहे. कुठली नदी आहे? कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीचा उगम कुठं झालेला आहे? महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. मग शंभू महादेव डोंगररांग म्हटलं की तुम्हाला मी काय सांगितलं? साताऱ्याचा पार्ट धरायचा. सातारा सांगली त्या साईडचा पार्ट धरायचा. मग आता सगळ्याच्या सगळ्या डोंगररांग, सगळ्याच्या सगळ्या नद्या परत एकदा रिवाइज करू. बघा, सगळ्यात वरती आहे सातपुडा पर्वत. 7 वरून हिथं 7 आहे आणि त्याच्यानंतर परत हिथं पण 7 आहे, म्हणजे 2 7 शेजारी घ्यायचे. सातपुडा, त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा, त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि त्याच्या खाली शंभू महादेव डोंगररांग. परत एकदा सातपुडा, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांग. खालून जर दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचं म्हटलं तर शंभू महादेव डोंगररांग, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा अजिंठा, सातपुडा पर्वत. ओके, आता ह्या दोन प्रत्येक कशाचा पार्ट आहे? हा सातपुडा पर्वत कुठं आहे? वरती उत्तरेला स्थित आहे. वरती उत्तरेला अमरावतीचा थोडा पार्ट आहे आणि इकडे नंदुरबारचा पार्ट आहे. मगाशी मी तुम्हाला विसरलो ते सांगता या ठिकाणी नंदुरबारमध्ये त्याला तोरणमाळ असं म्हणतात. काय म्हणतात? तोरणमाळ असं म्हणतात. थंड हवेचं ठिकाण आहे. ह्या सातपुडा पर्वताच्या भागाला या ठिकाणी तोरणमाळ म्हणतात आणि अमरावतीमध्ये त्याला गाविलगड असं म्हणतात. काय म्हणतात? गाविलगड अमरावतीमध्ये म्हणतात. म्हणजे बघा, सातपुडा महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे, स्टेटमेंट नंबर 1. त्याच्यातला जो काय अमरावतीचा जो पार्ट आहे त्याला गाविलगड असं म्हणतात. जो काय तोरणमाळ हा पार्ट आहे तो नंदुरबारमध्ये आहे, म्हणजे नंदुरबारमध्ये असलेला सातपुडा पर्वताच्या पार्टला काय म्हणतात? तोरणमाळ असं म्हणतात. थंड हवेच्या ठिकाणी इथं देखील क्वेश्चन विचारलेला आहे. आता ह्या सातपुड्यालाच बरोबर खाली असलेली डोंगररांग कुठली? पॅरलल असलेली, पॅरलल म्हणण्यापेक्षा त्याच्या बरोबर खाली असलेली सातमाळ अजिंठा. सातमाळ कोणाचा पार्ट आहे? नाशिकचा. अजिंठा कोणाचा पार्ट आहे? औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा पार्ट आहे. त्याच्या खाली ह्या सातमाळच्या खालीच कुठला आहे? हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्री कोणाचा भाग आहे? अहमदनगरचा, म्हणजे आता अहिल्यानगर. आणि बालाघाट, ह्या बालावरून बीड लक्षात ठेवायचं, म्हणजे बालाघाट डोंगररांग हे कुठल्या जिल्ह्यात आहे? बीड जिल्ह्यात आहे. ओके, त्याच्या परत खाली आलो. हरिश्चंद्र बालाघाटच्या खाली कुठले? शंभू महादेव डोंगर आहेत. ते कुठे आहेत? सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. आता ह्या प्रत्येक डोंगरांच्या वरती 2-2 नद्या आहेत. मग आता वरती बघा, वरती कुठला आहे आपला? सातपुडा पर्वत आहे. सातपुडा पर्वताच्या वरती कुठली नदी आहे? नर्मदा आहे. बघा, सातपुडाच्या वरती नर्मदा नदी आहे. ही भारतामधली IND लिहितो इथं, म्हणजे इंडिया, भारतामधली सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी कुठली? नर्मदा नदी. महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी कुठली? तापी. बघा, सातपुड्याच्या वरती उत्तरेला कुठली नदी आहे? नर्मदा. सातपुड्याच्या खाली म्हणजे दक्षिणेला कुठली नदी आहे? तापी नदी आहे. म्हणजे सातपुडा पर्वतरांग ही नर्मदा आणि तापी या 2 नदी खोऱ्यांना काय करतो? वेगळं करण्याचं काम करतो. मुद्दा क्लिअर? पुढे खाली आलो, तापी नदीच्या खाली आलो. तापी नदीच्या खाली आल्यानंतर कुठली डोंगररांग आहे? सातमाळ अजिंठा. सातमाळ नाशिकमध्ये, अजिंठा औरंगाबादमध्ये. आता ही सातमाळ अजिंठा डोंगररांग तापी आणि गोदावरी या 2 नदी क्षेत्रांना काय करते? वेगळं करते. बघा, तापी आणि गोदावरी या दोन नद्यांना वेगळं करण्याचं काम कोण करत असते? सातमाळ अजिंठा करत असते. मग आता बघा क्वेश्चन इथं काय विचारलाय, 3 नंबरचा पॉइंट बघा. तापी व गोदावरी या नदी खोऱ्यांना सातमाळ आणि अजिंठा यांचे डोंगर काय करत असतात? वेगळे करत असतात. म्हणजे तापी व गोदावरी खोऱ्यांच्या दरम्यान म्हणजे वेगळं करण्याचं काम कोण करतंय? सातमाळ आणि अजिंठा डोंगरांग करते. म्हणजे 3 विधान 100% बरोबर. इथं 3 आहे, इथं 3 आहे आणि सर्व विधान बरोबर आहे, याच्यामध्ये पण 3 आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 100% गेला. परत येऊ आता. इथं आलो होतो बरोबर. गोदावरीचं सांगितलं तुम्हाला मी, तापीचं उगमस्थान सांगितलं मुलताई, नर्मदाचं उगमस्थान सांगितलं अमरकंटक, गोदावरीचं त्र्यंबकेश्वर, भीमाचं भीमाशंकर,
कृष्णाचं महाबळेश्वर, सातारा सगळेच्या सगळे उगमस्थान कित्येक वेळा आयोगानं जोड्या लावा ह्या ना त्या पॉईंटमध्ये विचारलेले आहेत. आता त्र्यंबकेश्वरचं बघा, त्र्यंबकेश्वर कुठे आहे? नाशिक आहे, नाशिकमध्ये आहे, त्याच्यावरून सातमाळ नाशिकमध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. आता गोदावरी नदी बघा, गोदावरी नदी महाराष्ट्रातली सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी आहे. याची लांबी किती आहे? 668 किलोमीटर आहे. जवळपास निम्मे म्हणजे 49% कोणी व्यापलेले क्षेत्र? गोदावरी नदीने व्यापलेले. आता गोदावरी नदीच्या खाली आलो, गोदावरी नदीच्या खाली हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे. कुठली? हरिश्चंद्र बालाघाट. आता हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग बघा, ही गोदावरी आणि भीमा यांना सेपरेट करण्याचं किंवा विलग करण्याचं काम कोण करतंय? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग करते. बघा परत एकदा सांगतो, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग ही गोदावरी नदी आणि भीमा नदी या दोन नद्यांचं सेपरेट करण्याचं काम कोणतं आहे? हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र कुठं सांगितलं मी? नगरला सांगितलं. बालाघाट कुठं सांगितलं? बीडला. ह्या बालावरून बीड असं लक्षात ठेवायचं, बालावरून बीड लक्षात ठेवायचं. मग आता इथं क्वेश्चनला परत येऊ. हे बघा, बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते, बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. मग आता तुम्ही जर हित आला तर तुमच्या एक लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही जर महाराष्ट्राचा जर मॅप बघितला ना, महाराष्ट्राचा मॅप हा सपोज महाराष्ट्राचा मॅप आहे साधारणतः, तर ह्या महाराष्ट्राच्या मॅपमध्ये इथं साधारणतः बीड आहे, ह्या ठिकाणी बीड आहे साधारणतः. तर ह्या बीडच्या ठिकाणी इथून मांजरा नदी वाहते. अशी मांजरा मी पाठीमागच्याच माझ्या कंबाईनच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेले, त्यामुळे इथं जास्त एक्सप्लेन करणार नाही. ही मांजरा नदी ह्या ठिकाणी वाहते. कुठं? बीडच्या तिथून मांजरा नदी वाहते. मग हा बीड कोणाचा पार्ट आहे? तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं या ठिकाणी की हा जो काय बीड आहे बघा, हा जो काय बीड आहे तर हा बीड बालाघाटचा पार्ट आहे. सांगितलं का नाही? हा बीड जो काय आहे हा बालाघाटचा पार्ट आहे. आणि मग मांजरा नदी जी काय आहे आपली, ही मांजरा नदी ही बीडमधून वाहते. हिच्या दोन उपनद्या आहेत, त्याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलाय, मन्याड आणि लेंडी. मन्याड लेंडी ह्या कोणाच्या उपनद्या आहेत? मन्याड आणि लेंडी ह्या मांजराच्या उपनद्या आहेत. त्याच्यावरती पण आयोगाने क्वेश्चन विचारलाय, ते सोडून द्या. आत्ताच्या क्वेश्चन पुरता आपण विचार करू. बीड मध्ये मांजरा नदी वाहते एवढं माहिती आहे, आणि बीडचाच पार्ट कशाचा आहे? बालाघाट. बघा, बालाघाट हा बीडचा पार्ट आहे. मग आता क्वेश्चनला येऊ. क्वेश्चनला आल्यानंतर इथे लक्षात येईल, बालाघाट जे काय पठार आहे, बालाघाट पठार आहे, ह्या बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. म्हणजे बालाघाट हे ऑलरेडी बीडमध्ये आहे आणि बीडमधूनच मांजरा नदी वाहते. याच्यावरून स्टेटमेंट नंबर 2 पण कसं आहे? करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 पण करेक्ट झाला. म्हणजे 2-3 उत्तरामध्ये पाहिजे. इथं 2-3 आहे, इथं 1-3 आहे, ऑप्शन गेला. पहिला तर ऑलरेडीच गेला होता, आलं 2 वरती, 50-50 वरती तर आलो. इथं खाली पण वरीलपैकी सर्वमध्ये 2 आणि 3 ऑलरेडी आहेत. आता फक्त पहिलं विधान राहिलं. पहिलं विधान काय सांगतं? प्रवरा व कुकडी या नद्यांच्या मध्ये असणाऱ्या डोंगररांगाला हरिश्चंद्र डोंगररांग असं म्हणतात. मग आता बघू आपण. आता बघा, तुम्हाला मी काय म्हटलं, हरिश्चंद्र बालाघाट हे कुठलं आहे? हरिश्चंद्र बालाघाट हे कुठे आहे? नगरमध्ये आहे. हरिश्चंद्र बालाघाट हे जर नगरमध्ये असतील, बघा हरिश्चंद्र बालाघाट हे नगरमध्ये असतील तर तुम्ही क्वेश्चन मध्ये जावा. ही जे काय प्रवरा आणि कुकडी ह्या कोणाच्या उपनद्या आहेत? कॉमन सेन्सचा भाग आहे. प्रवरा आणि कुकडी ह्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. कोणाच्या? भीमेच्या. भीमा नदीच्या ह्या प्रवरा आणि कुकडी उपनद्या आहेत. आणि भीमा नदी ही ऑलरेडी भीमा नदी ही कुठं? पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी उगम पावते. आणि वरून ह्या भीमा नदीला या साईडून नगरवरून ह्या इथलं प्रवरा कुकडी ह्या नद्या उत्तरेकडून वरच्या बाजूनं काय तिच्या सपोज डाव्या किनाऱ्यावरून ह्या उपनद्या येऊन मिळत असतात. त्या लॉजिकनं देखील या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 100% आलं असतं. आणि लक्षात ठेवायचं, आपण इथपर्यंत आलो होतो. हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र म्हटलं की नगर, बालाघाट म्हटलं की बीड, शंभू महादेव डोंगररांग म्हटलं की सातारा, आणि भीमा बघा, भीमा आणि कृष्णा या दोन ह्याच्यामध्ये ह्याला सेपरेट करण्याचं काम कोण करतं? शंभू महादेव डोंगररांग करतं. कृष्णेच्या खाली
अशा प्रकारची कुठलीही डोंगर रांग नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आणि कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. कृष्णा कोयना एकत्र कराडला येतात, त्याला प्रीतिसंगम असं म्हणतात. तिथं देखील आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. मग आता तुम्ही क्वेश्चनचा मुद्दा बघा, तुम्हाला त्याच्यावरून सगळ्याच्या सगळा क्वेश्चन सुटेल. प्रवरा आणि कुकडी भीमाच्या उपनद्यात. भीमाशंकर पुणेला उगम पावतात आणि वरून ह्या प्रवरा आणि कुकडी भीमेला वरतून येऊन मिळतात. जर हरिश्चंद्री डोंगररांग हा जर नगरमध्ये असेल, बघा हरिश्चंद्री डोंगररांग हा जर नगरमध्ये असेल तर त्याच्यावरून ह्या प्रवरा आणि कुकडी नद्या ह्या ऑलरेडी नगरचा पार्ट आहेत, ह्याच्यावरून हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्वच्या सर्व विधानं कशी आहेत, बरोबर आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर इन डिटेल अभ्यास केला, हा चार्ट पाठीमागचा चार्ट जो काय तो तुम्हाला इन डिटेल सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे. याच्यावरती आयोगानं साधारणतः 200 क्वेश्चन विचारले. किती? साधारणतः 200 क्वेश्चन विचारले. अत्यंतिक सोप्पा असलेला पार्ट आहे. एक आड एक डोंगररांग, सातपुडा, सातमाळ, हरिश्चंद्री, शंभू महादेव. परत नद्या वरती नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा झालं. आणि ह्याच नद्यांची सगळ्यांची लांबी किती, काय काय मुख्य नद्या आहेत त्याच्यावरतीच आयोग फिरून फिरून क्वेश्चन विचारत असतं. आणि तेच मी तुम्हाला फक्त इन डिटेल थोडंसं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यावरूनच आपल्याला सहज क्वेश्चनपर्यंत पोहोचता येऊ शकत होतं. आपल्या एक्सप्लेनेशनच्या बुकमध्ये पण महाराष्ट्रातली प्रमुख गोदावरी ही नदी आहे वगैरे वगैरे सगळं इन डिटेल ह्याच्यामध्ये गोदावरीच्या उपनद्या उजव्या तीरावरच्या, डाव्या तीरावरच्या सगळ्याच्या सगळ्या दिलेल्या आहेत. प्रवरा नदी ही गोदावरीची महत्त्वाची उपनदी आहे. त्याच्यानंतर ही हरिश्चंद्र डोंगर ही हरिश्चंद्र डोंगर भंगर हिथं महत्त्वाचं विधान आहे की प्रवरा ही जी काय आहे ही हरिश्चंद्र डोंगरात भंडारदरा इथे उगम पावते. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं ह्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. या ठिकाणी बघा तापीचं पण दिलेलं आहे. तापी ही जी काय नदी आहे, ही तापी नदीचा उगम ही मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात मुलताईजवळ झालेला आहे. तापी पर्वत इन डिटेल आपलं महाराष्ट्राचं प्राध्यापक खतीब सरांचं जे काय बुक आहे त्याच्यामधून हे सगळ्याचं सगळं घेतलेलं आहे. वरचा देखील एक पॉईंट हा आयोगाने विचारलेला आहे की प्रवरेच्या काठावरती नेवासा हे तीर्थक्षेत्र आहे आणि येथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. अशा पद्धतीनं या क्वेश्चनचं इन डिटेलमध्ये आपण एक्सप्लेनेशन घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 200 क्वेश्चन विचारलेला असलेला नद्यांचा कोणत्या 2 डोंगररांगांच्या मध्ये त्या नद्या येतात हा पार्ट घेणं अत्यंतिक महत्त्वाचं होतं. त्या अनुषंगानं मी तो पार्ट घेतला. त्याच्यामध्ये तुमचे मॅक्सिमम क्वेश्चन, तुम्ही जर क्वेश्चन सेटचं बुक बघितलं तर त्या क्वेश्चन सेटच्या बुकमध्ये तुमच्या लगेच लक्षात येईल की तुमचे मॅक्सिमम क्वेश्चन कवर होतील. विद्यार्थी मित्रांनो, ही सिरीज आपली अशीच पुढं कंटिन्युएशनमध्ये चालू राहणार आहे. तुम्हाला जर आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. केसागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.